काय राजा झोपला नाहीस होय? अरे नाही, झोपच लागना. का? काय माहित का, पण अरे वेगळंच काहीतरी वाटतंय. वेगळंच म्हणजे? उद्याचा दिवस कधी उजाडतोय असं झाले बघ. रात सरण झाले, असं कसं तरीच वाटतंय. अच्छा, कस तरीच वाटतंय होय. हा. का? काय झालं? नाही, काय झालं नाही, पण तुला काय होतंय ना ते चांगलंच कळतंय मला. काय होतंय? उद्या रविवार आहे ना. हा मग? अरे कवा एकदा शितली संघ बोलतोय ना, असं होत असणार आहे तुला. म्हणून तर तुला आजचा दिवस कधी एकदा सरतोय असं होतंय. अरे नाही, असं काय नाही. गप, कळतंय मला सगळं. अरे नाही बाबा. बर अन होय राजा, कसम परेड नंतर घरी शितलीचं नाव सांगितल्यावर घरचे तयार होतील का लग्नाला? अरे एका पायावर. होय. अरे नुसतं तू पोरगी पसंत केली, घरी सांगितलं, एवढी खुश झालती. आता तर घरच्यांनी लग्नाची तयारी बी सुरू केली असेल. आणि जीजीन मामा तर जुळवाजुळवीला बी लागली असतील. हा. पण आजा तुला एक सांगू का, शितली ना घराचं रूपच बदलेल बघ. वय, सगळ्यांना लय भारी वाटेल. होय. आणि आजा तुमचं लग्न ना आपण एकदम दिमाखात करायचं. आणि हे बघ, बँड आणि घोडा मी बुक करणार, नाहीतर तू करशील कुठला तरी फुसका बँड आणि पिचका घोडा बुक. आणि हे बघ, पत्रिका वाटायचं काम आहे ना, तर राहुलला सांगायचं. का? अरे लय डोकेदुखीचं काम असतंय, 2-2 मिनिटाला चापायला लागते पत्रिका वाटताना. नकोच ते आपल्याला. कसं आहे माहितीये का, मला दोन्ही बी घरच्या जबाबदाऱ्या आहेत ना, म्हणून जरा. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, अरे अरे काय करतोय? कानपिळीचा मान आजा मलाच मिळाला पाहिजे बरं का. हा, हे तुझ्या बहिणीला सांग जा. हं. रिस्पेक्टने वागायचं. हा? चल दाजी म्हण मला, चल. नाही तर तुझ्या बहिणीला हे दाजी, माझ्या बहिणीला जर त्रास दिलास ना, तर तुला दाखवतो मेवना काही चीज आहे ते. अरे नाही त्रास देत, नाही त्रास देत. सोड सोड सोड. आजा लवकरात लवकर तुमचं लग्न झालं पाहिजे का. मला ना तुमच्या दोघांना असं लग्नाच्या मांडवात बघायचे, एकमेकाला हार घालताना डोळे भरून बघायचे. माझ्या आयुष्यातला ना सगळ्यात बेस्ट मोमेंट असेल ह्यो. बघणार भावा, बघणार. आणि अख्खी दुनिया आपलं लग्न बघणार. फक्त एकदा कसम परत होऊ दे रे. बघ, कसम परेड होऊ देत आणि घरी एकदा शितलीचं नाव कळू देत, मग मग लग्न होतंय धडाक्यात. अरे चांदवडीत निसता राडाच विषय. झालं का मनासारखं? काय अजून हाऊस? तू जरा शांत बस बर का, उगीच कटकट करू नको. माझी कटकट होते वय, आणि तुमच्या भाच्याने केलेलं गोड वाटतंय का? अहो किती सहन करायचं त्या फुक्कटच्या भाडे करूच, ते करून जाणार आणि निस्तरायला आपल्याला लागतंय. तुला कोणी सांगितलं की निस्तरायला? त्यांच्यामुळे पवाराची माणसं एवढी बोलली तुम्हाला, आणि मी बरी ऐकून घेईन. बर, झोप आता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अजिंक्यांना परत ह्या घरात थारा नाही. काय ग, काय कालवा लावलाय? तुम्हाला टाळ कुटण्यातनं टाइम मिळाला ना, तर कळल नेमकं काय चाललंय ती. आमचा कालवा ऐकू येतो आणि नातवानं लावलेला दिवा बरं दिसत नाहीत. काय झालं आता? काय नाही झालं ती विचारा. जेडे, ती टाळून ठेव घरात. काय रे समाधानी, काय झाले? हिचा काय कालवा चाललाय? काय नाही. काय नाही कसं सांगायला लाज वाटती व्हय? अगं पुष्पा, नवऱ्याशी बोलते आज, ह्याच तर जरा भान ठेव की. का ते उलट काय बोलत नाही, पण कसं बी काय बी बोलशील का? कसं बोलायचं हे मला पुन्हा शिकवा, पण तुमच्या नातवाला आधी कसं वागायचं ते शिकवा. समजा गावासमोर आबरू घालवली आमची. आपल्या घराची आबरू जाईल असं कधीच काही वागणार नाही माझा आज्या. एवढा विश्वास आहे व्हय नातवावर? हायच. मग मला सांगा, लोकांच्या पुरीला नादाला लावणं चांगलं आहे का? पुरीला नादाला लावलं? कुणाच्या पुरीला नादावलंय? पवारांच्या.
शीतलला शिकलीलाच. अगं म्हणणं आदवलं काय म्हणते आज? मग काय लपड चाललंय असं सांगू का? अरे समाधान्या, म्हणजे आजाने लग्नासाठी जी पोरगी पसंत केली ती शीतली आहे वय. लग्नासाठी पसंत केली का फिरवायला ती त्यांनाच माहिती. हे बघ पुष्पे, तोंडाला काय येईल ती बोल नकोस. आपला आजा काही तसल्यातला नाही. ती कसल्यातलं का असणार, मला काय घेणं देणं नाही त्यांचं. पण त्यांच्यामुळे आज माझ्या नवऱ्याला पवाराची माणसं नाही ती बोलल्यात. एवढं काय बोलली नाहीत बरं का. तुम्हाला कुणी बी काय बी बोलत रे असंच वाटतंय. उद्या रस्त्यावरच बी कुणी बी उठून बोलल तरी बी तुम्ही गप्पच बसा. त्याचं काय आहे का तुम्हाला? अगं पुष्पे, आजाने शीतलीला पसंत केलं तर काय बिघडलं? चांगलंच आहे की. तुमच्या नातवाच्या नादाला लागून त्या पुरीनं ऐन कार्यक्रमात गोंधळ घातला. हे बघ पुष्पे, तिथं जे काही झालं की नाही ते काही मी बघायला नव्हते, पण मला खात्री आहे शीतली जी काही वागली असेल ना ती बरोबरच वागली असेल. ती पोरगी कधीच चुकीचं वागणार नाही. समद्या गावासमोर घरच्यांची मान खाली घालवली तिनं. अजून काही चुकीचं करायला पाहिजे होतं. मी काय म्हणते, आजी आणि शीतलीची पसंती आहे तर मग आपण पवाराशी बोलूया की लग्नाबद्दल. ती बरी देतील तुम्हाला पोरगी. काय झालं न द्यायला? काय माझ्या परत कमी आहे ग? आर्मी वाल्यांना कोण देत नाही पोरगी. त्या थेंना ना आगा ना पिच्छा, घर ना दार. आणि मग हे घर कुणाचं आहे? माझं आहे माझं. हा, मला हे माहितीच होतं, म्हणूनच मी आजीच्या नावावर अर्ध घर केले. आता त्याला या घर देण्यापासून कोण थांबवतंय ना ते मी बघतेच. 4 पैसे कमवायची अक्कल नाही आणि त्यांचं बरं होईल घर. आता कायद्याने या घरावर जयडीने आजाचाच हक्क आहे. 1.5 दोंडीच्या कागदावर लिहून दिलं म्हणजे त्यांचं घर झालं असं समजू नका. जवर मी आहे ना तवर ही घर फक्त माझं आहे माझं. येऊ द्या ताजिंक्यांना, बघतेच कसं ह्या घरात पाय ठेवतात ती. म्हणजे आजानं लग्नासाठी शीतलीला पसंत केले वय. चांगलंय, खरंच चांगलं आहे. आता औषधं दिलेत मी आणि दुपारी जेवणानंतर अजून 2 गोळ्या द्यायच्यात. बर. काके नाना झोपलेत? नाही, आहेत की जागा. थांब, कुठं निघालीस? नाना ना बघाय. काय गरज नाही बघायची, त्यांना आराम करू देत. मी काय बोलणार नाही त्यांना. सांगितलं ना जायचं नाही म्हणून. फक्त बघू दे की. यांची एवढी काळजी असती ना तर असं सगळ्या गावासमोर बोलली नसतीस. मी काय मुद्दाम केलंय का? तुम्ही हळू बोल, हे आतमध्ये आराम करतेत. आणि तू काय केलंस आणि कसं केलंस हे ऐकण्यात मला अजिबात रस नाही.